1712 मध्ये बहादूर शहाचा मृत्यू झाल्यावर त्याची मुले जहांगीर शाह, अझीमुद्दीन, रफीउद्दीन व जहानशाह यांच्यात गादीसाठी संघर्ष सुरू झाला. मुघलांमध्ये सत्ता प्राप्तीची एवढी प्रचंड लालसा होती की स्वतःच्या पित्याचे प्रेत दफन करण्याचेही भान या राजपुत्रांना राहिले नाही. अखेर या सत्ता संघर्षात इराणी गटाचा नेता जुल्फिकार खानच्या मदतीने जहांगीर शाह यशस्वी झाला व दिल्लीच्या गादीवर बसला. मात्र यावेळी मुघल दरबार म्हणजे कटक कारस्थानांचा अड्डा बनला होता. सर्वत्र अस्थिरतेचे, अविश्वासाचे व गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे जहांगीर शाहला फार काळ सत्तेवर उपभोग घेता आला नाही. त्याच्या विरुद्ध 1 वर्षाच्या आतच कारस्थान होऊन त्यात जहानशाह मारला गेला. त्यानंतर सय्यद बंधूच्या मदतीने अझीमुद्दीनचा मुलगा फर्रुखसियर सम्राट बनला. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फर्रुखसियरने सय्यद अब्दुल्लास वजीर पदावर नियुक्त केले. फर्रुखसियरच्या कारकिर्दीतील महत्त्वाची घटना म्हणजे शिखांनी सुरू असलेल्या संघर्षात त्याचा नेता बंदा बैरागी गुरुदासपूर येथे पकडला गेला. त्याला 1716 मध्ये दिल्ली येथे ठार करण्यात आले. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे सम्राटने 1717 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारात अनेक सवलती दिल्या. त्यातील महत्त्वाची म्हणजे बंगालमध्ये मिळालेली करमुक्त व्यापाराची सवलत होय. मात्र लवकरच सम्राट फर्रुखसियर आणि सय्यद बंधू यांच्यात मतभेद सुरू झाले. हिंदुस्थानी गटाचे नेतृत्व सय्यद बंधूकडे असल्याने ते अतिशय शक्तिशाली होते. अशा प्रकारे सम्राट आणि सय्यद बंधू एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यात सय्यद बंधूंनी मराठ्यांच्या मदतीने अखेर फर्रुखसियरचा काटा काढला. त्यानंतर रफीउद्दौला व रफीउद्दौला यांना सिंहासनावर बसवून लगेच उतरवून अखेर सप्टेंबर 1917 मध्ये मुहम्मद शहाला सम्राट बनवण्यात आले. केवळ 1719 या वर्षात दिल्लीच्या सिंहासनाने 4 सम्राट पाहिले. यावरून राजकीय अस्थिरता किती शिगेला पोहोचली होती हे प्रत्ययास येते. मुघल साम्राज्याच्या दृष्टीने सम्राट मुहम्मद शहाची कारकिर्दी महत्त्वाची ठरली. आपल्या कार्यकाळाचा प्रारंभीचा मुहम्मद शहाने डोईजड ठरलेल्या सय्यद बंधूचा काटा काढला. तरी परिस्थितीवर तो नियंत्रण ठेवू शकला नाही. ह्याच काळात निजाम उल-मुल्कने दक्षिणेत, सादत खानने अवध प्रांतात तर मुर्शिद कुली खानने बंगाल प्रांतात आपापले स्वतंत्र बस्तान बसवले. मुहम्मद शहाच्याच कारकिर्दीत 1737 मध्ये पेशवा थोरले बाजीरावने दिल्लीवर आणि 1739 मध्ये अफगाणिस्तानचा शासक नादिरशहाने भारतावर आक्रमण करून मुघल साम्राज्याची मुळे उखडून टाकली.